निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे गुरुवर, कितीही अंतर असू द्या, मी ते वाऱ्याच्या वेगाने कापत तुमच्यापर्यंत पोहोचेन। तुम्ही आणि स्त्री राज्यात, मला हे सहनच होत नाहीये गुरुवर। मी येतो आहे गुरुवर, मी येतो आहे। मैनावती, वसंतोत्सवाची किती तयारी केलीस तू? मग करायला नको का? मीननाथ जन्मल्यापासून ते मोठा होईपर्यंत आपले सगळे जग त्याच्याच भोवती होते। हा उत्सव आपल्यासाठी आहे। आपल्या आयुष्यात पुन्हा वसंत ऋतूसारखे दिवस यावेत म्हणून हा उत्सव आहे। काय झालं? तुम्ही गप्प का आहात? तुझा विचार उत्तम आहे मैनावती, परंतु आयुष्य हे अनेक अनपेक्षित गोष्टींनी भरलेले असते। त्याचाच विचार करत होतो। तुम्हाला तसे काही जाणवते आहे का? नाही, मी केवळ कल्पना दिली। तुम्ही काळजी करू नका। स्त्री राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही अशी व्यवस्था केली आहे की आत कोणीही प्रवेश करू शकणार नाही। कोणत्याही रूपाने कोणतेही संकट आपल्यावर येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे मी। तुम्ही आता कसलाही विचार करू नका। हा वसंतोत्सव उत्तमच होणार। मी शयन कक्षात आपली प्रतीक्षा करते आहे। गोरक्षा, का माहित नाही, परंतु आज मला तुझी खूप आठवण येते आहे रे। आता माझा प्रवास थेट स्त्री राज्याकडे। ते तुम्ही स्त्री राज्यात जाल तेव्हा तुम्हाला समजेल। मी जाणार ते त्या स्त्री राज्यातून माझ्या गुरूंना बाहेर आणण्यासाठी। मीही त्याच करता गेलो होतो, परंतु मला यश आले नाही। मैनावती देवी, ह्याच एक मुख्य अडथळा आहेत। श्री मच्छिंद्रनाथ जर स्त्री राज्याच्या बाहेर आले तर नाथ परंपरेच्या कार्याला मोठा वेग येईल। हे गुरुवर, स्त्री राज्यात मला प्रवेश मिळवायचाच आहे, आणि जर असाच मी राज्याच्या प्रवेशद्वारापाशी आलो तर मैनावती देवी सावध होती, आणि खरं तर तुम्हालाही माझ्या येण्याची चाहूल लागू नये अशीच माझी इच्छा आहे। आणि नेमकं काय करायचं हे मला आता ह्या क्षणी ठाऊक नाही, परंतु आपल्याच कृपेने मला निश्चित काहीतरी मार्ग मिळेल। आदेश, आदेश, अलख निरंजन, निरंजन।
नमस्कार साधू बुवा. शुभम भवतु. आपण कुठे चालला आहात? मी माझ्या गुरूंना शोधतो आहे. तिथेच चाललो आहे. पर कुठे असतात तुमचे गुरु? माझे गुरु स्त्री राज्यात असतात. आम्ही असे ऐकले आहे की मच्छिंद्रनाथ नावाचे गुरु मैनावती देवींसोबत राहतात. आम्ही तिथेच चाललो आहोत. होय, मी देखील तसेच ऐकले आहे. बरं, तुम्ही कोणत्या निमित्ताने स्त्री राज्यात जात आहात? अहो ऋषीवर, स्त्री राज्यात वसंतोत्सव आहे आणि आम्ही तेथे गायन वादन करण्यासाठी जात आहोत. मीही आपल्यासोबत आलो तर चालेल का? पण तुम्ही कसं येणार? स्त्री राज्यात कोणत्याही पुरुषाला प्रवेशच नाही. आणि तुम्ही आमच्या सोबत असलात तर आम्हालाही तिथे प्रवेश मिळणार नाही. क्षमा असावी गुरुवर, पण आम्हाला पुढे जावे लागेल. मैनावती देवींची अनुमती असल्याशिवाय कोणत्याही पुरुषाला स्त्री राज्यात प्रवेश मिळणार नाही. येतो आम्ही. हे तर निश्चित आहे की जर मी असाच स्त्री राज्यात गेलो तर मला तिथे प्रवेश मिळणार नाही. मी माझ्या गुरूंना जर संकेत पाठवला तर सोपं जाईल, परंतु मला त्यांच्या समोर अचानक जायचं आहे. काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. आज रात्री मी तुला एक विशेष सिद्धी प्रदान करणार आहे, जिचा उपयोग तुला भविष्य काळात होईल. जेव्हा जेव्हा तुला तुझे रूप बदलण्याची आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा ही सिद्धी तुझ्या कामी येईल. कोण ग तू? आणि अशी समोर येऊन का उभी राहिलीस? तुम्ही स्त्री राज्यात चालले आहात असं समजलं. कोणी सांगितले तुला? वाटेत तुम्ही एका धर्मशाळेत थांबला होतात ना, त्यांनी सांगितलं. हो. पण मग तुझं म्हणणं काय आहे? मलाही तुमच्यासोबत स्त्री राज्यात यायचं आहे.
आमच्यासोबत येऊन काय करणार? हो, मला पखवाज मृदुंग वाजवता येतं. वादन म्हणजे साधी गोष्ट वाटते का तुला? मैनावती देवींनी आम्हाला बोलवलं आहे, कारण आमच्या गायन वादनाची कीर्ती दूरवर पसरली आहे. हवं तर तुम्ही मला तुमच्यासोबत नेऊ नका, परंतु मी वाद्य कशी वाजवते ते तर पहा. हे बघ, असंही चालून जमलंच आहोत ना. ऐकूयात तिचं वादन, बघूया तरी कसं वाजवते ते. गोरक्ष, तुला हे वाद्य मी शिकवतो आहे त्याला एक विशेष कारण आहे. तुझी आणि मच्छिंद्रची यानंतर जेव्हा पहिली भेट होईल तेव्हा तू त्याला हे वाद्य वाजवून दाखवशील. गोरक्षनाथाय नमो नमः. गोरक्षनाथाय नमो नमः. अगं जरा थांब, तुझं नाव सांगितलं नाहीस. माझे नाव उमावती. तुम्ही मला नुसतं उमा म्हटलं तरी चालेल. बर, मला हे समजलं नाही की तुला आमच्यासोबत काय यायचंय. त्रिराज्यात मैनावती देवी आहेत, श्री मच्छिंद्रनाथ आहेत. मला त्यांना माझं वादन कौशल्य दाखवून त्यांच्याकडून पुरस्कार मिळवावा अशी माझी इच्छा आहे. पण असं किती मानधन पाहिजे तुला? नाही, तुमच्याकडून मला मानधनाची अजिबात अपेक्षा नाही. आणि काय ग, एवढ्या वनात एकटीच चालली होतीस, तुला भीती नाही वाटत? वेळ पडली की मी शस्त्रही चालवू शकते, त्यामुळे मला कसलीही भीती नाही. तू हे सगळं सांगतेस त्यामुळे तुला आमच्यासोबत यायला काही हरकत नाहीये. ए चला ग चला, उशीर होतोय आपल्याला. चला ग.
जटाधारं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे। ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ गां दत्तात्रेयाय नमः नमः नमः। ॐ गां दत्तात्रेयाय नमः नमः नमः। ॐ गां दत्तात्रेयाय नमः नमः। ॐ गां दत्तात्रेयाय नमः नमः। दशो महाविद्येतील सप्तम स्थानी असलेल्या हे धूम्रावती देवी, मी तुझे आवाहन करतो। जे भक्तनाथांचे पूजन स्मरण भक्ती करतील त्यांना तुझे आशीर्वाद लाभावे, तू त्यांचे रक्षण करावेस। हे माते, तुझे हे स्वरूप बहुतांश भक्तांना ठाऊक नाही। मुळात तुझे स्वरूप समजून घेणे सोपे नाही। नाथ संप्रदायाच्या कार्याच्या निमित्ताने तुझे हे स्वरूप सगळ्यांना समजावे हा माझा हेतू आहे। हे धूम्रावती देवी, तू शिवाची अर्धांगिनी असूनही वैधव्य हे तुझे बाह्य स्वरूप आहे। माते, तुझ्या या रूपास माझे वंदन असो। माते, हे श्री दत्तात्रय, तुझी काय इच्छा आहे? तुझ्यावर मी प्रसन्न झाले। तुला हवे ते तू माग। माते, मला स्वतःसाठी नाथांसाठी काहीही नको, परंतु भक्त परिवार आहे, भक्तांची प्रापंचिक दुःखे आहे, ती तू दूर करावीस माते। जी भली माणसे तंत्रविद्येमुळे दुःखी आहे, अशा भक्तांना तू त्यांच्या दुःखातून मुक्त करावेस। तुझी इच्छा फलद्रूप होईल माते। परंतु प्रत्येक तिथीला दर्शन न देता सूक्ष्म रूपाने कार्य करत राहील, कारण माझे हे रूप पाहण्यासाठी भक्ताचीही क्षमता असायला हवी।
त्याचेही संचित असायला हवे. जशी तुझी इच्छा माते.